मी फाईक खान कलम सरपंच, शिवसेनाचे सरपंच आहे. देखील 45 वर्षापासून या गावात मुस्लिम सरपंच नाही झाले. विरोधकांचा खूप प्रयत्न केला यंदा पण का मुस्लिम सरपंच नाही बसावा, पण मला माझे शिवसेनाचे सदस्य यांनी माझ्यावर विश्वास टाकून आणि मला सरपंच पदावर बसवलेलं आहे. म्हणतात लोक का शिवसेना हा जातीवाद पक्ष आहे. जातीवाद पक्ष नाही आहे, मुस्लिमांना घेऊन चालणारा पक्ष आहे. मी ग्रामपंचायत कलमचा युवा नेता रईस बुबेरे. सतत आमची दुसरी पिढी आहे, आम्ही शिवसेनामध्ये आहोत. मुस्लिम समाजाचे असताना आम्ही आज शिवसेना शिवसेना हा पक्ष जातीवादी नसून हा समाजकारण करणारा पक्ष आहे. हा सुधारणा आणि गावाचा विकास, गावोगावी विकास आमच्या शिवसेनेने आमच्या विभागामध्ये जिथे गाव तिथे रस्ता, देवेंद्र साठम असताना पूर्ण गाव तिथे रस्ता, गाव तिथे पाणी ही आणि गाव तिथे लाईट ही योजनाला राबवलेली आहे. आता आमचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांनी आज फॉरेस्टमध्ये जागा वर्ग केली फॉरेस्टमध्ये, कारण तिथे सतत मला वाटतं ब्रिटिश पूर्वीपासून आज भारत देश स्वतंत्र झाल्यापासून तिथे रस्ता गेलेला नव्हता, परंतु आज तिथे त्या वाडीमध्ये रस्ता करून आज सुधारणा केलेली आहे. हा शिवसेनेचे कार्य आहे. तरी आमच्या या विभागामध्ये सर्व आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने मी म्हणत आहे, आम्ही शिवसेनेच्या बरोबर ठाम उभे आहोत. मुनीर सरे सालोक, शाखा प्रमुख. असं मला अनुभव का याच्या 5 वर्ष अगोदर आमचे शिवसेनेचे उमेदवार पंचायत समिती चे ज्ञानेश्वर भगतची भाऊजाई ही आरती भगत ही उभी असताना आमच्या सालोक ग्रामपंचायत आणि या परिसरातल्या वार्डची पब्लिकची जी ताकद लागली, या ताकदीमध्ये ती आमची बाई शिवसेनेची आरती भगत शायद 35 मतांनी विजय झाली होती. आजच्या टार्गेटमध्ये आमची अशी खात्री आहे की आम्ही राहुल विषयांना कम से कम 1000 मतांनी विजय करू. शिवसेना हा एक मान्यवर पक्ष आणि आम्ही बरेचसे वर्ष त्याच्यामध्ये काम करतो. असे मला अनुभव आहे का शिवसेना हा जातीवादी पक्ष नसताना आमच्या मुस्लिम समाजाच्या पाठी आणि माझ्या पाठी ते आहेतच. येथे मला एकदम खात्री आहे, कारण मी 25 वर्ष, कारण मी रात्री 12ला कुठे गेलो जवसर माझी शिवसेना मला घडी सोरल नाही दादा, तवसर ती घडी जाणार नाही, अशी मला त्यांच्याशी एक अपेक्षा आहे ना. आज पण मी त्यांच्याशी अपेक्षा करतो. आणि ही जी झालेली या 5 वर्षाच्या टार्गेटमध्ये कामं जी शेका पक्षांनी केली, ते असं मला वाटतं का ती कामं आज जर कलमवरनं गाडी वांगणीला जर आली ना दादा, ते माझा त्याचा माणूस नक्कीच कमरेट तुटतो. मी शिवसेनेचा कलम विभागाचा कार्यकर्ता असलम पानसरे बोलत आहे. धनुष्यबाण यांचं बटन समोर दाबून शिवसेनेच्या उमेदवाराला विजय करायचा, हेच आमच्या बहुमताने विजय करायचा, हेच आमचं लक्ष्य आहे आणि शिवसेनाच विजय होणार. युवा अध्यक्ष सालोक, जब से मैंने इस पक्ष में प्रवेश किया है तो मुझे ऐसा लग रहा है कि ये पक्ष कोई जात भेद नहीं देखता. ये पक्ष ओनली अपना ही पक्ष है. ये पक्ष के सब उम्मीदवार या सब लोग जितने भी लोग हैं उनका सबका यही कहना है कि पक्ष यानी अपना एक कुटुंब है, एक परिवार है. और मेरा यही कहना है इस बार धनुष्यबाण. मी भरत डोंगरे, उपतालुका प्रमुख कर्जत, गेली 32 वर्षे शिवसेनेचं काम करत आहे. हा विभाग जुना खांडस हा आदिवासी वाड आहे. या विभागामध्ये जवळजवळ 60 ते 65 आदिवासी वाडे आहेत. या आदिवासी वाड्यामध्ये काम करत असताना अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु शिवसेना हा पक्ष असा आहे की जातभेद न करता शिवसेना 80% समाजकारण करते आणि 20% राजकारण करते. हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेले आहे. त्या तत्वावर आम्ही उभे राहून शिवसेनेचा भगवा झेंडा आदिवासी वाडेवाडीत नेण्याचं काम करत आहे. या आदिवासी वाड्यांच्यात आम्ही शाखा खोलून एक चांगली उभारणी केलेली आहे. आणि येत्या 21 तारखेला जिल्हा परिषदच्या निवडणुकीत श्री परेश भगत हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. यांना 100% विजय करून हा भगवा झेंडा रायगड जिल्हा परिषदेवर पोहोचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं मत परेश, राहुल आणि ज्योतीला, आपलं मत विकासाला आणि आपलं मत शिवसेना काँग्रेस युतीला. शिवसेना काँग्रेस युतीला विजयी करा. विकासाला साथ द्या. शिवसेना काँग्रेस युतीला हात द्या.